आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय सकाळी दगडूशेठला. हा आहे माझा मित्र. तर आज मी फर्स्ट टाईम पुण्यात एवढे दिवस झाले पण कधीच दगडूशेठचा ब्लॉग नाही बनवला. म्हणजे दगडूशेठला मंदिराकडे जायचं कसं जात आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे दगडूशेठला जायचं कसं. आणि दगडूशेठचं मंदिर एकदम मस्त आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण पुण्याचे जे ग्रामदैवत आहे म्हणजे कसबा पेठचा गणपती, त्याला पण जाणार आहे. एकदम मस्त मजा येणार आहे. आमची तयारी एकदम फुल ऑन टॉप आहे. चला निघूया पटकन. सकाळचं मित्रांनो एकदम छानसं वातावरण झालं ना. आम्ही आलो आहे आता इथं. उबर केली, उबरची वाट बघतोय. एकदम मस्त वातावरण झालं आहे. एकदम ऊन वगैरे एकदम मस्त पडलं आहे. थांब बस जाऊ दे. आणि आज एकदम भरपूर मजा येणार आहे. आपण फर्स्ट टाईम कसबा पेठला जाणार आहे. दगडूशेठला मी भरपूर वेळेस गेलो आहे. हा पण गेला आहे एकदा. आणि आम्ही इथंच त्यामुळे जात असतो. पण मला कसबा पेठच्या गणपतीला आजपर्यंत जायची सवड नव्हती भेटली आणि आज कसबा पेठच्या गणपतीला जायला सवड भेटली आहे. तर बाय याचं नाव ऋषिकेश आहे. हो दादा, कडे भाऊ. दादा आम्हाला सोडून चालली होती. चालेल भाऊ, जाईल ना गाडी निघू. मित्रांनो आता आम्ही आलो आहे कसबा पेठला. आणि इथून म्हणजे आता सध्या तर मेट्रो स्टेशनवरती आहे. आणि इथून आता आम्हाला पहिलं तर मंदिर सापडायचं आहे कारण की आम्हाला मंदिरच माहीत नाही. बाय द वे हे चेकआउट करा कसबा पेठचं पूर्ण मोठंसं मेट्रो स्टेशन. बरोबर रस्त्यावर चुकलं नाही आहे. मित्रांनो हे आहे ग्रामदैवत पुण्याचं कसबा पेठचा गणपती. मला वाटलं या कमानीच्या तिकडून आहे आणि ह्या कमानीच्या इकडंच आहे. चपला काढू पाहिजे. हे असलं काही मस्त जुनं असं मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर सगळे इथूनच बघून घ्या, बाहेरून दर्शन घेऊन टाका. लाकडाचं मस्त कोरीव काम केलं आहे इथं. हे जे दिसतंय हा आहे लाल महल. हा जो दिसतोय हा आहे शनिवारवाडा. आणि हा आहे लाल महलाचा शेजारीच म्हणजे त्याच्या एकदम समोरच्या दिशेला नानांचा वाडा आहे हा. कसं आहे सर तुमची मिसळ? एकदम मस्त. पैसे द्या मग तुम्ही. मित्रांनो नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. एकदम मस्त, एकदम खमंग नाश्ता होता, एकदम छान. रात्री एवढी गर्दी राहते ना. हे बघा ही जी गल्ली ना हीच तुळशीबाग आहे. हे बघा तिथं नाव लिहिलं तुळशीबाग. आणि हे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन आहे पुण्यातलं, जे की याच्याजवळ आहे, गणपतीच्या जवळ आहे. दगडूशेठला यायचं असलं तर आपल्याला एक कसबा पेठला उतरता येतं, नाही तर मग मंडईला यावं लागतं. आणि मंडईला इथं खालीच एकदम मोठं भाजीपाला मार्केट आहे. मंडई म्हणजे मंडी आहे, सब्जी मंडी. यालाच एक मंडई मेट्रो स्टेशन असं नाव देऊन टाकलं आहे. आणि मंडई मेट्रो स्टेशनचं एंट्री ही आहे जे घरासारखी आहे छोटीशी. पण मेट्रो स्टेशन हे 3 फ्लोअर अंडरग्राऊंड आहे खाली. म्हणजे की ही जी बिल्डिंग आहे ना ही जेवढी आहे ना ही एवढी जेवढे फ्लोअर आहे तेवढी मेट्रो स्टेशन जमिनीत आहे मध्ये. मग तिकडं रेंज वगैरे नाही राहत, त्याच्यामुळं आम्ही तिकीटवरतीच काढून घेतो. मित्रांनो एवढं ऊन झालं ना असं वाटत आहे तव्यात घालून दिले मला. सूर्यदेव डायरेक्ट राग भरले. एकदम मोठा सीन झाला. बाकी आम्ही बहिणीकडे चाललो आहे, त्याच्या ऋषिकेशच्या बहिणीकडे चाललो आहे.
आणि आज मला काय वाटत नाही मी कामावर जाऊ शकन, कारण की जवळपास आता 11:30-12 झाले आणि आपल्याला 2 वाजता बस आहे. एवढं लांब आलो आहे का मलाच गॅरंटी नाही की मी परत 2 वाजेपर्यंत रिटर्न जाईन. त्याच्यामुळं फुल मोठा सीन आहे. ठीक आहे, आज ऋषीबाई करता सुट्टी होईन वाटते. जेवण वगैरे सगळं कंप्लीट झालं आहे. आता सध्या मी रिक्षाची वाट बघतो आहे. इथं वाघोलीत आहे मी आणि वाघोलीतूनच डायरेक्ट कंपनीत जातो आहे. भरपूर अवघड सीन आहे, ऊन भरपूर आहे, रिक्षा पण येऊ नाही राहिली. सध्या आता टाईम झाला आहे आपला, तर आपण आपला ब्लॉग एंड करू आणि निघू आपल्या परत कामाला. चला, आजचा दिवस खूप चांगला होता. खूप चांगले दर्शन वगैरे झाले, खूप चांगले सीन्स वगैरे भेटले आणि नाश्ता एक नंबर होता. आणि आता यांच्या बहिणीचे इथं पण मस्त एकदम जेवण वगैरे झालं आहे. आता फक्त रिक्षाची वाट बघतो, रिक्षा आली की निघतो. चला, आजचा ब्लॉग आपला इथेच एंड करू.